विद्यार्थी मित्रांनो, बंडूची इजार हा आपल्या पाठ्यपुस्तकातला गमतीशीर पाठ आपण अभ्यासला. या पाठाचं अभिवाचन सुद्धा आपण आपल्या वर्गातल्या विद्यार्थ्यांकडून करून घेतलं. आता आपल्याच इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांनी या पाठाचं केलेलं नाट्यीकरण आपण पाहूया. बंडूची इजार इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांनी केलेलं नाट्यीकरण. भावची गावचा बंडू शांत आणि कष्टाळू, आपण भलं आपलं काम भलं असा त्याचा स्वभाव. त्याच्या या स्वभावाची सगळ्या गावात चर्चा. सकाळी लवकर उठायचं, शेतात जायचं, दिवसभराचं काम आटोपून घरी यायचं, घरी आल्यावर आपल्या मुलीशी खेळायचं, कट्ट्यावर चक्कर मारायची आणि जेवायच्या वेळी पुन्हा घरी यायचं, असा त्याचा दिनक्रम. गोरा रंग, शिडशिडीत अंगकाठी, नाकासमोर चाललेला बंडू. एका वर्षी पीक पाणी बरं झाल्यावर बंडूनी कुटुंबासाठी नवे कपडे आणि स्वतःसाठी इजार शिवली. धोंडू मामांनी कपडे शिवले खरे, पण अंदाज जरा चुकले. आपण पुढे पाहूया. इजार जरा लांबच झाली, चांगली 4 बोट लांब झाली. आता परत धोंडू मामांकडे जायचं म्हणजे. बायकोलाच विचारतो, अगं ऐक ना ग, काय म्हणतो? इजारीची 4 बोट कमी करून टाक घालतीस का ग? काय हे सकाळी सकाळी जेवण बनवायचं, नित्याच्या शाळेत जायचं, मला नाही जमणार बाबा. आता ताईलाच विचारतो, ताई ताई, इजारीची 4 बोट कमी करून टाक घालतीस का ग? नाही रे दादा, मला केवढा अभ्यास पडलाय आणि आता कॉलेजची पण वेळ होईल. तू आईला सांग की. आता काय करावे? आईलाच विचारतो, आई ऐक ना ग, इजारीची 4 बोट कमी करून टाक घालतीस का ग? ठेव तिकडे ती तुझी इजार. इथं वैराण टाकून टाकून माझ्या हाताचं तुकडं पडले. आईने इजारीला कोणाला घेतली. बंडू ही उचलून शेताकडे गेलो. बंडू शेतात गेल्यावर घरी काय घडतंय ते आपण बघूया. सकाळी दुरुस्त करायला पाहिजे होती. बंडूची बायको इजारीचे पाय कापते आणि दुमडून टाके घालते. माझा भाऊ किती राग लागतो, कष्ट करून मला कॉलेजला पाठवतो. मी दादाचं इतकंही काम करत नाही. बंडूची बहीण इजारीचे पाय कापते आणि दुमडून टाके घालते. बंडूची आई इजारीचे पाय कापते आणि दुमडून टाके घालते. बंडू शेतातून संध्याकाळी घरी आल्यावर काय होते आपण ते बघूया. आपलं काम आपणच केलेलं बरं. बंडू इजारीचे पाय कापतो आणि दुमडून टाके घालतो. चला तयार झाली, घालून पाहतो. सगळेजण आश्चर्याने बघतात. मी पण 4 बोटं इजार कापली. मी पण. अगं बया, मी पण इजार 4 बोटं कापली. आणि मी पण.